का तू पोरा? बाबा खरंच या घरात कुणाचं तरी नक्की आत्मा वावरतोय. अरे एखादं वाईट स्वप्न पाहिलं असेल तू. आणि काय? नाही बाबा, हो खरंच. पुन्हा तोच वेळेपणा. तू तू प्रथम पैसे दे. पैसे मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. नको बाबा, मला सोडून तुम्ही कुठे जाऊ नका. मला खूप भीती वाटते बाबा. अरे मला वाचवा. असं वाईट स्वप्न बघितल्यानंतर घाबरायचं थोडंच असतं. आणि स्वप्न कधी खरं होतं का? पण बाबा हे स्वप्न नव्हतं. मग काय होतं? भूत? हो बाबा खरं या घरात आत्मा होता. ही कोण आहे ते जाणून घेण्याची तुला गरज नाही. फक्त मी काय सांगतो ते ऐक. त्या घरात कोणी वावरलेलं मला बसत नाही. तेव्हा हे घर खाली करा. इथे कोणी राहायचं नाही. कारण हे घर माझं आहे. पण गेली कित्येक वर्ष आम्ही राहतो इथं. अरे पण आता राहायचं नाही. ते सांगतो तेवढंच का? जर नाही केलं तर कोणीच वाचणार नाही माझ्या हातून. एक एक करून ठार करेन मी तुम्हाला. हे घर माझं आहे. हे घर माझं आहे. हे घर माझं आहे. ठीक आहे. पहिलं तुम्हाला खोटं वाटत ना. आता तरी विश्वास वाटतो ना तुमच्या या गोष्टीवर. कोणी धीरज? बाबा पण हा प्रकार काय बाबा? हा प्रकार काय आहे तो नीटसा मला सुद्धा समजत नाही. आता काय करायचं बाबा? हे असं घाबरून कसं झालंय? अरे याच्यातून काहीतरी मार्ग काढूया आपण. पण बाबा कित्येक वर्ष राहतोय आपण या घरात. यापूर्वी तुम्हाला याचा प्रत्यय आला होता का? नाही, कधीच नाही. मग याचा पर्याय? हे घर सोडायचं. बाबा हे घर सोडायचं. बाबा पण हे सुजलबाई तर पटेल का? समजून सांगेन मी त्याला. अरे या घरापेक्षा मला तुमचे प्राण महत्वाचे आहेत. ह्या घरासाठी मला तुमचे जीव गमावून बसायचं नाही आहे. पण बाबा हे सुजलबाईला पटेल का? समजवेन मी त्याला. आणि मला वाटत नाही बाबा की हे सुजलबाईला पटेल. बाबा भूत आत्मा या सर्व गोष्टीवर सुजलबाईचा विश्वास नाही. सुजलचा या गोष्टीवर विश्वास नसला तरी याचा अर्थ असा होत नाही की तो माझा ऐकणार नाही. मान्य की तो तुमच्या शब्दाबाहेर नाही. पण जे सुजलबाईला पटत नाही तिकडे नेहमी दुर्लक्ष करतो बाई. अरे तिथे या घरातल्या प्रत्येकाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तिथे सुजल दुर्लक्ष करणार नाही याची खात्री आहे मला. आणि खास करून तुझी किती काळजी घेतो तो. बाबा पण अरे कशाला काळजी करतोय? उद्या सुजल येतच आहे. बोलेन मी त्याच्याशी. तू आता घाबरू नको. तू आराम कर पाहू. चल.
माझी गाडी गेली की काय? आली नाही वाटत. आयला. हा. धीरज भाऊ, तुम्ही माझ्याबरोबर स्टेशनला बसला. बरं, सुजाताबाई आले नाही अजून? बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. नाही, गाडी अजून आली नाही. आणि हे काय, आज एकही स्टेशनवर माणूस दिसत नाही. आज महाराष्ट्र बंद वगैरे आहे की काय? महाशय, हे स्टेशन नाही, घर आहे आपलं. समजलं? घर? मग स्टेशन कुठं राहिलं? मी तर स्टेशनला गेलो होतो. झालं आपलं स्टेशन. दिल्लीवाल्याला विकलं वगैरे नाही ना? हो हो, गेला होता. पण मध्येच कुठेतरी तुला भेटला असेल, त्याला एक प्रदक्षिणा घालून आला असेल घरी. आणखी का? हो. अरे, वाटेत मला तो माणगावकरांचा घनश्याम भेटला होता. हा, मग तर बरोबर. अरे, तो पण तुझ्यासारखा होतो. हे अर्धवट म्हणजे काय रे? मी काय तुला अर्धवट दिसतो? अरे नाही तर काय, कुठलंही सांगितलेलं का पूर्ण केलंस का कधी? अरे, अशी किती उदाहरणे देऊ तुला? अरे, आबासाहेब तर आमच्या कामाची स्तुती ए, करतात. ऐतिहासिक पात्र नको आम्हाला. सुजाताबाई आमच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवतात. अरे, तो शाबासकीचा हात नव्हे, तो तुला प्रेमाने विचारतो. अरे दिन्या, तुला अक्कल कधी येणार रे? माझ्या अक्कल काढून वाच सांगून ठेवतो तुला. हा, तुला अक्कल आहे. अरे, मला जर अक्कल नसती ना तर तुझी पोस्टमनगिरी कोणी केली असती रे? तेच तर म्हणतोय मी. त्या दिवशी मी दिलेली चिठ्ठी रजनीला न देता तिच्या आईच्या हाती देऊन आला. बरं झालं, तिच्या भावाच्या हाती देऊन नाही आला. तेवढी अक्कल आहे आम्हाला. हो हो, काय तुझी अक्कल? अर्धवट कुठला? अरे, ते सर्व जाऊ दे. मला सांग, आपल्या घरी कोण आहे, तिच्या घरी कोण आहे? मग दोघे फोनवर बोलायचं सोडून चिठ्ठ्या कसल्या पाठवतोस रे? आबा घरी आहे. अरे लाडवा, तिचे आई बाबा घरी असतात, माझ्या आबा घरी असतात. मग आम्ही कसं काय बोलणार आहे? हा यार, ते पण बरोबर आहे. मग तुम्ही बाहेर का भेटत नाही? म्हणे बाहेर का भेटत? अरे तू म्हणतोस तेवढं सोपं आहे का ते? साला तिचा भाऊ नजर ठेवून असतो. अरे यार, मग तर तुमची वाटच लागली. आयडिया. काय झालं रे? तू रजनीला लाव लवकर. रजनीला लाव लवकर. फोन फोन फोन. पुन्हा बोल. रजनीला लाव लवकर. हा. रजनी वहिनीला लाव लवकर. नंबर लाव. हॅलो हॅलो, रजनी वहिनी. ए, फक्त रजनी म्हण. हो 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 हो. हॅलो, रजनी आहे का? काय? आपण कोण रे? अरे मग मैत्रीण म्हणून सांग ना. हॅलो हॅलो. मी तिची मैत्रीण बोलते. नाव काय करायचंय? एखाद्या मैत्रिणीचं नाव सांग. माझं नाव दिन्या. दिन्या. हॅलो हॅलो. काय? दिन्या. दिन्या नाही ते. दिन्या नाही ते. वन्या 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 वनिता 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 वाचले वाचले. हॅलो हॅलो हॅलो. वनिता कोण म्हणून विचार. वनिता कोणती औषध हो? हो, ते रजनीला माहिती आहे. काय? रजनी कोण? अरे ही तर. हॅलो रजनी, अगं मी धीरज. हॅलो, कोणी बोलतच नाही. फोन ठेवला की काय? अरे ते ठेवेलच कशी? म्हणजे अरे फोन लागलाच नव्हता. बघा, माझ्यावर तुझा काय बोलता आलाय तुझा? काय नाही आता तुम्ही घरात असताना गदड्या गोंधळ मी करतो तसं नाही आबा. चावटपणा पुरे झाला.
तुला सुजलला आणायला स्टेशनवर पाठवला होता ना? हो गेला होता पण मधूनच परत आला. वाटलंच मला. जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. बाबा दिन्या चहा. हो गरमच आणणार. तेवढ्या पण अर्धवट नाही मी. आले मोठे चहा प्यायला. रात्री शेखर आलाच नाही ना? नाही. फोन सुद्धा केला नाही. कशाला फोन करेल आणि तुम्ही एवढी कशाला काळजी करताय? आणि कशाला म्हणजे? मुलगा आहे तो माझा. हो म्हणून बाप म्हणून कधी त्याला मानलंय का तुम्हाला? दिलाय का कधी बापाचा दर्जा? हेच तर माझं दुर्दैव आहे ना. दुर्दैव फक्त तुमचं नाही बाबा, तर दुर्दैव या घराण्याचं आहे. शेखर आमचा सुद्धा भाऊच आहे हे सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. नीरज, दिवस रात्र प्यायची आणि धिंगाणा घालायचा, या पलीकडे त्याने काही केलंय का? अरे कसाही असला तरी तो भाऊच आहे ना. आणि या सर्व गोष्टीला तो मला जबाबदार करतो. हे तो ठरविणारा कोण? त्याच्या बरबादीला कारणीभूत तो स्वतःच आहे ना. नाहीतरी आपल्या चुकीचं कापड दुसऱ्याच्या माती मारण्याची चांगली सवय झाली आहे त्याला. ह्याच्या या सवयीला करायचं तरी काय हेच कळेल असं झालं. काही करायचं नाही, स्वस्त बसून तो काय करतो हे करू द्यायचं बस. नीरज, हा, जे काही करायचं होतं ते केलं, जे समजावायचं होतं ते समजावलं. आणखी याच्यासाठी आपण काय करणार आहोत? जे आमच्यावर संस्कार केले ते त्याच्यावर केले का? तो कुसंगतीने बिघडला तर आपण जबाबदार कसे का असू शकतो? कदाचित एक बाप म्हणून कुठंतरी कमी पडलो असेल. का बा स्वतःला दोष का लावून घेतात? आपल्या मुलाचा हात त्याला चालायला येईपर्यंत पकडायचा असतो, पुढं त्यानं त्याच चालायचं असतं. आपला मुलगा समाजात समजदार होईपर्यंत समजवायचं असतं, पुढं त्यानं त्याच समजायचं असतं. समाजाच्या कानाकोपऱ्यात चांगलं काय आणि वाईट काय हे त्यानं समजायचं असतं. समाजाच्या कानाकोपऱ्यात त्यानं त्याच्यात पोचायचं असतं. तुला किती समजदार झालास रे. बाबा तुमचे संस्कार आहेत. तुमच्यासारखा पिता आणि सुजल भाऊ सारखा भाऊ असल्यावर हा धीरज समजदार असणारच ना. बाबा तुम्ही माझ्यासाठी भगवान आहात. हे घर देवघर, आणि या देवघरात शेखर सारखा हैवान जन्माला आला याचीच जास्त खंत वाटते. नीरज,